नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फळांचा राजा आंबा थंबनेल बघूनच किंवा हे चित्र बघूनच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलेलंच असेल. तर आंब्याचा सीझन जवळपास आता संपत आलेला आहे, परंतु आंब्याविषयी काही प्राथमिक महत्त्वपूर्ण परीक्षा दृष्टीनं जी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे ती माहिती आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत. आंब्याचे प्रकार कोणते आहेत, आंब्याचे फायदे काय आहेत, आंब्याचं महत्त्व काय आहे, किंवा आणखीन अशी काही रोचक माहिती जी आंब्याविषयी आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आंबा आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो आणि आंब्याला फळांचा राजा असं म्हणतात. मित्रांनो, आंबा हे उष्ण कटिबंधातील एक लोकप्रिय आणि गोड फळ आहे. या फळाला फळांचा राजा म्हणतात. आंबा याचं शास्त्रीय नाव मॅग्निफेरा इंडिका असं आहे. कुळ एनाकार्डिएशिया, मूळ स्थान आंब्याचं भारत व दक्षिण आशिया या भागामध्ये आंबा पिकवला जातो. आंबा झाडाविषयी जर बोलायचं झालं तर आंब्याचं झाड हे मोठं आणि सदाहरित असतं. झाडाची उंची 10 ते 30 मीटर पर्यंत असू शकते. फुले लहान पिवळसर पांढरी असतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, त्याला आपण मोहराई असं म्हणतो. पिवळसर पांढरी फुलं असतात. फळ साधारण 3 ते 6 महिन्यामध्ये पिकते. त्यानंतर आंब्याचे उपयोग, आंबा फळ म्हणून खाल्ला जातो. त्याचबरोबर आंब्यापासून रस, आमरस, जॅम, लोणचे, पापड, स्क्वॅश इत्यादी बनवले जातात. पाने, आंब्याची जी पाने आहेत झाडाची ती पूजेमध्ये व औषधी उपयोगात आणली जातात. आंब्याचं पासून मिळणारे लाकूड आहे ते फर्निचर बनवण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर आंब्यापासून जे काही आपल्याला पोषण मूल्य मिळतात ती या ठिकाणी दिलेली आहे. ऊर्जा 60 कॅलरी 100 ग्रॅम घरामध्ये साधारणपणे ऊर्जा 60 कॅलरी, कार्बोहायड्रेट 50 ग्रॅम, तंतुमय पदार्थ 1.6 ग्रॅम, विटॅमिन ए भरपूर असतं, विटॅमिन सी असतं, पोटॅशियमही असतं. म्हणजे एकूणच काय तर आंबा हे पोषणयुक्त आणि आरोग्यदायी फळ आहे. आंब्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला आहे, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं, पचन क्रियेसही चांगलं पचन होण्यास मदत करतो. आंबा त्वचा व केसासाठी सुद्धा उपयुक्त आहे. मित्रांनो, आंब्याच्या काही ज्या लोकप्रिय जाती आहेत त्या जाती बघा. हापूस रत्नागिरी, अल्फान्सो हापूस या आंब्याच्या जाती आहेत. केसर, तोतापुरी, लंगडा, पेरी अशा काही जाती आहेत. आणखीनही जाती आहेत. मित्रांनो, आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून त्याला आपण फळाचा राजा मानतो हे सांगितलेलंच आहे. आंब्याचं शास्त्रीय नाव सुद्धा सांगितलेलं आहे, मॅग्निफेरा इंडिका. जगात पिकवला जाणारा जो आंबा आहे त्या आंब्यापैकी एकूण 56% आंबा एकट्या भारतामध्ये पिकवला जातो. आरोग्यदायक फायदे मित्रांनो बघा. अँटीऑक्सिडंट्स, विटॅमिन ए, विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये त्यामध्ये असतं. त्वचा आणि केसासाठी उत्तम आहे. पचनक्रिया सुद्धा सुधारली जाते. हृदयासाठी सुद्धा आंबा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवून हृदयाचं रक्षण केलं जातं. जाती आपण पाहिलेल्याच आहेत. हापूस, अल्फान्सो किंवा इतर पायरी एक जात राहिलेली होती. बदाम एक आंब्याची जात आहे. दशहरी पण आंब्याची एक जात आहे. आंब्यापासून बघा इथं तुम्हाला आपण काय काय बनवले पदार्थ बनवले जातात बघा. खाण्याव्यतिरिक्त आंबा फळ म्हणून खाल्लं जातंच, पण त्याच्या व्यतिरिक्त आमरस, त्यानंतर आंबा पोळी, त्यानंतर आंब्यापासून जामही बनवला जातो. आंब्यापासून जेली बनवली जाते. आंबावडी सुद्धा आंब्यापासून बनवली जाते. महत्त्वपूर्ण परीक्षा दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो, आंबा या फळासाठीचं संशोधन केंद्र, तर आंबा फळासाठी संशोधन केंद्र भारतामध्ये 2 ठिकाणी आहे. पहिलं ठिकाण आहे लखनौ, उत्तर प्रदेश. या ठिकाणी उत्तर प्रदेश लखनौ येथे आंबा संशोधन केंद्र आहे. इथं तुम्ही बघू शकता आंबा संशोधन केंद्र लखनौ. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये वेंगुर्ला या ठिकाणी, महाराष्ट्रातील वेंगुर्ला येथे आंबा संशोधन केंद्र आहे. इथं बघू शकता आंबा संशोधन केंद्र वेंगुर्ला. मित्रांनो, तर आंब्याविषयी प्राथमिक माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. असेच नवनवीन फळांविषयी किंवा सामान्य
ज्ञानाविषयी जनरल नॉलेज वर व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतच राहू. पण आम्हाला प्रोत्साहन मिळावं, नवीन व्हिडिओ तयार चॅनलवर आल्यानंतर तुम्हाला लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.